how to avoid being shipwrecked in life. जीवनामध्ये आपल्या जीवनाचं तारू जर बुडायचं नसेल तर हे कसं टाळायचं? 1 Timothy 1:19. 1 तिमोथी 1:19. Holding faith and a good conscience, which some having put away concerning faith have made shipwreck. 1 तिमोथी पहिला अध्याय 19 वचन. आणि विश्वास व चांगला विवेक भाव धरावा. कित्येकांनी तर हा आपल्यातून घालवूनच टाकून विश्वासाची तारू फूट केलेली आहे. Praise the Lord. Amen. The first point we are learning is पहिला मुद्दा आपण शिकतोय तो असा, how to be sure of God's leading. देवाच्या मार्गदर्शनाविषयी कशी खात्री करून घ्यायची. Amen. Amen. Now we all want to be blessed in every area of our lives. अर्थातच आपल्या जीवनातल्या प्रत्येक भागात आपल्याला सगळ्यांनाच आशीर्वादित व्हायचंय. Amen. Amen. But then we need to see how we can tap these blessings. पण आपण हे सुद्धा पाहायचं की हे जे सगळे आशीर्वाद आहेत हे आशीर्वाद कसे मिळवायचे असतात. Amen. Amen. And it's not faith alone. You need another force to combine with faith that you can get the blessings of God. आणि फक्त विश्वास एकटा चालत नाही, तर विश्वासाबरोबर अजून इतर शक्तीची गरज पडते की जी एकत्रित केली तर देवाकडनं आशीर्वाद मिळतात. And so with faith comes another force which is called conscience. तर विश्वासाने अजून एक शक्ती येते, विश्वासाबरोबर अजून एक शक्ती येते जिचं नाव आहे विवेक भाव. Now what is this conscience? I shared with you last week. आता हा विवेक भाव काय आहे मी तुम्हाला गेल्या रविवारी सांगत होतो. With your body, तुमच्या शरीरानं you contact the physical world. तुम्ही या शारीरिक जगाशी संबंध साधता. Amen. आमेन. With your mind, तुमच्या मनानं you contact the mental world. तुम्ही मानसिक जगाशी संबंध साधता, With all your rational thinking and all that. ज्यामध्ये सगळे तर्क वितर्क असतात, Intelligence and everything. ज्यामध्ये बुद्धी असते. But with your spirit, तुमच्या आत्म्यानं you contact the spiritual world. तुम्ही आत्मिक जगाशी संबंध साधता. And so it's very important आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे what the condition of your spirit is. की तुझ्या आत्म्याची अवस्था कशी आहे. Amen. आत्मा सुदृढ आहे का मेला आहे? Because कारण most of the blessings that we can achieve in the natural for a believer comes to the spiritual realm. नैसर्गिकामध्ये जास्तीत जास्त आशीर्वाद जे बिलीवर माणूस घेऊ शकतो ते आत्मिक जगतातूनच घेता येतात. But if we like the world live in the natural realm, पण आपण सुद्धा जर जगिक माणसांप्रमाणे नैसर्गिक स्तरावर जगायला लागलो you will also live in the base level, तर तुम्ही सुद्धा अगदी मूळतःच्या ज्या गोष्टी आहेत तेवढ्यावरच राहाल. struggling and striving and trying. संघर्ष करत राहाल, झटत राहाल, काबाड कष्ट करून प्रयत्न करत राहाल. Some things will come to your reach, some won't. आणि तेवढं करून सुद्धा काही गोष्टी मिळतील, परत काही गोष्टी मिळणार पण नाहीत. And so sometimes we see मग कधी कधी आपण पाहतो a believer also starts flowing in the natural. एखादा बिलीवर माणूस सुद्धा मग नैसर्गिक स्तरावरती उतरून कार्य करायला लागतो. But as a believer, पण असं नाही. एक बिलीवर या नात्याने you ought to know आपल्याला सगळ्यांना कळायला हवं that you have a spirit in you, की आपल्यामध्ये आत्मा आहे a living spirit, आणि तो सुद्धा जिवंत आत्मा आहे. a spirit that can contact the spiritual realm. असा आत्मा की जो आत्मिक जगताशी संपर्क साधू शकतो. Amen. Amen. And you have the Holy Spirit to help your spirit. आणि तुमच्याकडे पवित्र आत्मा आहे की जो तुमच्या आत्म्याला मदत करेल. Now, conscience विवेक भाव basically means मूळतः म्हटलं तर right or wrong. बरोबर किंवा चूक याला म्हणतात विवेक भाव. And this kind of conscience, I told you last week, the world also carries. आणि अशा पद्धतीचा विवेक भाव मी तुम्हाला गेल्या रविवारी सांगितलं की जगातल्या माणसांमध्ये सुद्धा आहे. Amen. आमेन. But it has limitations. पण त्याला असल्या पद्धतीच्या विवेक भावाला जगातल्या माणसांमध्ये मर्यादा आहे. So they know certain things of what is right and what is wrong. तर जगिक माणसांना काही लिमिट पर्यंत मर्यादेपर्यंत समजतं की बरोबर काय आहे, चुकीचं काय आहे. And now in this message, पण या संदेशामध्ये I'm not going to deal on what is right and what is wrong. That we'll keep it for another subject. काय बरोबर आहे काय चुकीचं आहे यावर मी राहणार नाहीये. ते आपण दुसरा कुठला तरी विषय घेऊन तेव्हा त्याच्यावर मी बोली. Right and wrong concerning sins or concerning your character, that's a different subject. पापांविषयीनं म्हणा, चारित्र्याविषयीनं म्हणा, स्वभावाविषयीनं म्हणा, काय बरोबर आहे काय चूक आहे यावर मी आता बोलणार नाही. तो एक वेगळाच विषय आहे, तो मी नंतर हाताळीन. But here, इथे conscience I am relating to where you can be conscious of what you need to do to receive the blessings of God. विवेक भावाचं नातं मी या गोष्टीशी लावत आहे की तुम्हाला जर देवाकडनं आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे असतील
तर तुम्ही काय करायला हवं, काय करायची गरज असते आणि त्यामध्ये मग विवेक भाव कसा पाहिजे. Amen. आमेन. So conscience relating to character and what is right and wrong and your life development or your spirit development, it's a different subject. तर आत्म्याचं विकसन, जीवनाचं विकसन, बरोबर ते काय, चुकीचं काय, स्वभावासाठी ते सगळं तो वेगळा विषय, तो मी आता घेणार नाही. Amen. Amen. Here I'm going to talk to you of a conscience which can help you to progress in your life. तर मी आता तुम्हाला या विषयामध्ये काय सांगणार आहे की असा विवेक भाव, की जो विवेक भाव तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रगती पथावर नेईल. Here Paul says, इथे पॉल म्हणतो it's not just conscience, it's a good conscience. केवळ विवेक भाव नाही, तर एक चांगला विवेक भाव पाहिजे. Good conscience means something which has the goodness of the Holy Spirit. चांगला विवेक भाव की ज्याच्यामध्ये पवित्र आत्म्याचं चांगुलपण ठासून भरलंय. So conscience means विवेक भाव म्हणजे having an inward knowledge of something. एखाद्या गोष्टीचं आतून ज्ञान असणे. Paul says, my conscience also bears witness with me in the Holy Ghost. पॉल म्हणतो पवित्र आत्म्यामध्ये माझा विवेक भाव देखील मला साक्ष देतो. Amen. Amen. And that is the aspect I want to talk to you. आणि त्या भागावरच मला तुमच्याशी बोलायचं आहे. So the world may call it an intuition or a gut feeling or some kind of feeling, an inward leading or whatever. तर जग आणि जगातली माणसं या गोष्टीविषयी बोलताना या गोष्टीला मला असं वाटलं, मला असं फिलिंग झालं, मला असे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आले वगैरे वगैरे काहीतरी बोलून असं म्हणतात. So feeling तर वाटणं is not of the spirit. वाटणं काय आत्म्यातलं नाही. मला असं वाटलं, ते वाटणं काय आत्म्यातलं नाही. It is the sensing which comes of the spirit. तर आत्म्यातनं ती एक चाहूल निर्माण होते. चाहूल आत्म्यातनं निर्माण होते. Amen. Amen. So faith should work along with conscience. तर विश्वास नेहमी विवेक भावाबरोबर काम करायला हवा. Then you can be successful. विश्वासानं नेहमी विवेक भावाबरोबर काम करायला हवं, मग तुम्ही यशस्वी होऊ शकता. Now Paul is speaking about a shipwreck. पॉल तारूफूट याविषयी बोलत आहे. तारूफूट म्हणजे जहाज बुडणे याविषयी बोलत आहे. You know, most of the ships that sail out जास्तीत into the जास्तीत जास्त जहाज जी बाहेर समुद्रावर जातात, they sail with much confidence विश्वासाने ती जहाज समुद्रावरती निघालेली असतात. that we have every instrument, we have everything which can take us over to the other side. की आमच्या जहाजावर सगळं साहित्य आहे, सगळी मशिनरी आहे, आम्ही सज्ज आहोत आणि हे जहाज आम्हाला पैल तिरी घेऊन जाणार आहे. We can combat the storms. आणि आम्ही वादळ जरी आलं तरी त्या वादळाला तोंड द्यायला सज्ज आहोत अशा विश्वासाने ती जहाज समुद्रावर निघतात. But then at times, like the Titanic ship, it goes down. पण कधी कधी टायटॅनिक जहाजाप्रमाणे ही भली मोठी जहाज देखील बुडतात. So even though they have faith, that faith does not carry them over. तर जरी त्यांच्याकडे विश्वास असला तरी तो विश्वास त्यांना विजय देत नाही किंवा पुढे नेत नाही. Because their faith depends on their intellectuals, their faith depends on the instruments they carry, their faith depends on their self-confidence. कारण की त्यांचा विश्वास त्यांच्या आत्मविश्वासावर अवलंबून असतो, त्यांच्याकडे असलेल्या साहित्यावर आणि मशिनरीवर अवलंबून असतो आणि त्यांच्याकडे असलेल्या बुद्धीवर अवलंबून असतो. But then, पण मग our faith is based on the word of God. बिलीवर या नात्याने आपला विश्वास देवाच्या वचनांवर आधारित आहे. Because कारण there are still certain things missing in their education which we have gained by the knowledge of God. कारण कसं होतं की जगिक माणसांकडे किती जरी त्यांनी शिक्षण घेतलं आणि पदव्या घेतल्या तरी त्यांना कुठेतरी ज्ञान कमीच पडतं, ज्ञानाची उणीवच पडते की जे ज्ञान बिलीवर या नात्याने आपल्याला मात्र वचनातनं मिळालेलं असतं. Praise the Lord. Amen. The sea is very vast out there. समुद्र फार विशाल असतो, महासागर म्हणतात त्याला. And there are many, many storms. आणि अनेक वादळ महासागरावर येतात. And they just hit without warning. आणि महासागरावर ही वादळ सांगून येत नाहीत तर न सांगता आदळतात. The icebergs are there. आणि बर्फाचे खडक, बर्फाचे डोंगर कधी कधी त्या पाण्यावर आढळतात. So we do see, तर आपण पाहतो with all the advanced technology, the ships sometimes are capsized. सगळं आधुनिक तंत्रज्ञान जरी या जहाजावरच्या माणसांनी वापरलं तरी देखील जहाज कधी कधी पाण्यात बुडतात किंवा तारूफूट आजही 21व्या शतकात And होते. here Paul is referring to a
spiritual shipwreck. आणि इथं पॉल आध्यात्मिक तारुफुटीविषयी बोलत आहे. He is telling his spiritual son Timothy आणि पॉल इथं त्याचा आध्यात्मिक मुलगा तिमोथी याला सांगतो how to be a faithful soldier and to fight the good fight of faith. की तिमोथी, मी तुला सांगतो विश्वासू शिपाई कसं बनायचं आणि विश्वासाचं सुयुद्ध कसं करायचं. बेटा, मी तुला सांगतो. By this time, या वेळेपर्यंत Paul had faced many persecution in his life. He had become Paul the aged. पॉलच्या जीवनात त्याने अनेक समस्यांना या वेळेपर्यंत तोंड दिलेलं होतं आणि या वेळेपर्यंत पॉल जो वयस्कर असा झाला होता. And he had overcome many things in life. आणि जीवनामध्ये तोवर पॉलने अनेक गोष्टींवर मात केली होती, विजय मिळवलेला होता. And so Paul knows there is this guiding system that if Timothy adapts to, he can sail over any storms in life. तर पॉलला कळलेलं होतं एक मार्गदर्शनपर सिस्टम आहे, प्रक्रिया आहे. ती मार्गदर्शनपर सिस्टम जर तिमोथीने सुद्धा वापरली आतापासूनच तर त्याच्या जीवनात त्याला ती उपयोगी पडेल. Praise the Lord. Hallelujah. And as a believer, आणि बिलीवर या नात्यानं we all have a good conscience. आपल्या सगळ्यांकडे फक्त विवेक भाव नाही. माइंड यू, बिलीवर आहोत आपण, आपला चांगला विवेक भाव आहे. Mind you, you have a very good conscience in you. लक्षात ठेवा, नेहमी आपण बिलीवर झालोय, आपण येशूकडे आलेलो आहोत. आपला विवेक भाव फक्त विवेक भाव नाही, ऍड चांगला विवेक भाव आहे. There is a guiding system God has placed in you. आणि एक मार्गदर्शनपर सिस्टम देवाने तुमच्यामध्ये ठेवलेली आहे. Amen. Amen. And that guiding system is not the Holy Spirit, it is your conscience. It is not conscience of the Holy Spirit, it is your individual conscience. आणि मार्गदर्शनपर सिस्टम काय आहे? पवित्र आत्मा नाही, तर तुमच्या आत्म्यामध्ये घातलेली ती मार्गदर्शनपर प्रक्रिया किंवा सिस्टम आहे. Your spirit. तुझा आत्मा, Your spirit has a conscience. तुझ्या आत्म्यात चांगला विवेक भाव आहे. Amen. आमेन. It is in the spiritual, आध्यात्मिक, in your आत्मिक, spirit being. आत्मिक, आपलं जे आत्मिक अस्तित्व आहे ना, आता हे शरीर सोडा, आत्मिक अस्तित्व आहे ना, त्या आत्मिक अस्तित्वात हा चांगला विवेक भाव आणि मार्गदर्शनाची सिस्टम आहे. Now, आता if there is anything you can contact from God, it is only through your spirit man, not through your mind. परमेश्वराकडचं जे काही आहे त्या कुठल्याही परमेश्वराच्या गोष्टीशी आपल्याला जर संपर्क साधायचा असेल तर नेहमी लक्षात ठेवा, डोकं मन यांनी तो संपर्क साधला जात नाही, तर परमेश्वराकडच्या गोष्टी म्हटल्या तर आत्माच संपर्क साधतो. Praise the Lord. Amen. 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 The mind and your body and whole being should line up with your spirit. आणि त्यासाठी तुमचं हे अंग आणि तुमचं मन, तुमचं संपूर्ण शरीर हे सगळं त्या आत्म्याशी जुंपलं पाहिजे. Amen. Amen. Your spirit man has to develop. तुमचा आत्मिक माणूस जो आहे ना तो विकसित झाला पाहिजे. Many people have not developed their spirit man, and बऱ्याच- that's why that guiding system is not working for them. बरीच बिलीवर माणसं बिलीवर झालेली आहेत पण त्यांनी त्यांचा आत्मा विकसित केलेला नाही आणि म्हणून त्यांना मार्गदर्शनपर सिस्टम कार्य करताना दिसत नाही. And many times, बऱ्याच वेळेला our flesh, आपला हा देह, our pride, आपलं our मांस, ego, आपला गर्व, आपला अहमपणा they all come as a hindrance for against this guiding system called the conscience. नेहमी लक्षात ठेवा, गोष्टी नेहमी या कॉमनच असतात की ज्या नेहमीच आडव्या येतात. त्यामध्ये पहिलं नेहमीच असतं अंगात येणारं अंग, त्याच्यानंतर अहमपणा, मीपणा आणि गर्व या गोष्टी आडव्या येतात. आणि म्हणून आतमध्ये आत्म्यातनं जी मार्गदर्शनपर सिस्टम दिलेली आहे ती माणसाला मदत करू शकत नाही, कारण माणसाला माणसाच्याच या गोष्टी आडव्या येतात. Praise the Lord. Amen. That's why म्हणून you should see that you keep your heart soft. You should see that you have a humble walk. Amen. You should see that you Hallelujah. carry much love, Amen. much forgiveness, much mercy. Then म्हणून the guiding नेहमी, system will work for you. म्हणून बिलीवर या नात्याने तुम्ही नेहमी काय करायचं? नेहमी पहिली गोष्ट पहिलीच करायची. काय असते पहिली गोष्ट? हृदय नेहमी मऊ पाहिजे, मग प्रेम सगळ्यांवर केलं पाहिजे, नंतर क्षमा सगळ्यांना केली गेली पाहिजे. Amen. Amen. Walking in integrity, walking in righteousness. सरळतेनं चाललं पाहिजे, विश्वासूपणे काम केलं पाहिजे, नीतिमत्ता जीवनामध्ये मस्ट. Praise the Lord. Hallelujah. These all are going to greatly affect or bring into effect the working of your guiding system according to God. आणि या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या नेहमीच आपल्याला असं वाटतं की आपण हे तर नेहमीच ऐकतो, हो, पण हे नेहमीच ज्ञान जर आपण नीट इंटॅक्ट ठेवून वापरलं तर त्यामुळे आपल्याला खूप देवाकडनं मार्गदर्शन मिळू शकतं. Now many times बऱ्याच वेळेला when we venture out, जेव्हा आपण बाहेर पडतो we are under a constant barrage
from the intellectuals of our day. आपल्या दिवसातले जे बुद्धिमान त्यांच्या दबावाखाली नेहमीच आपण असतो. Because there are people guiding us, there are people giving their opinions, there are people who are suggesting many things to us. आता आपल्या दिवसातले बुद्धिमान म्हणजे काय की सारखंच अशी बरीच माणसं असतात की जी आपल्याला काही ना काही सांगत असतात, आपल्यामध्ये काही ना काही बुद्धी घालत असतात, आपल्यामध्ये काही ना काही ज्ञान घालत असतात. ऐसा नाही वैसा कर, वैसा नाही ऐसा चालू असतं. Like, you know, जसं in an advertisement, it had come some time back. एक जाहिरात, त्या जाहिरातीत एकदा आलेलं Azharuddin, the captain, the Azharuddin. former captain, आपले पहिले इंडियन क्रिकेट टीमचे कॅप्टन अझरुद्दीन, he was holding his bat in त्यांनी his आपली hand, हातात बॅट धरलेली आहे and one lady comes, आणि एक स्त्री येते. and that lady says, ती स्त्री म्हणते, you know, you need to bat properly. अझर ऐसा नहीं खेलने का, ऐसा खेलने का. Then you can score good runs. ऐसा बैट पकड़ते अजहर, फिर अच्छा रन होता है. And then Azharuddin turns around and tells on the TV, अझरुद्दीन मग वळून टीव्हीवर म्हणतात, it depends on from whom you take the suggestion. बाई कुणाकडून सल्ला घेता त्याच्यावर अवलंबून आहे मॅच Amen. जिंकणार आहे का हारणार आहे. See, anybody can give you suggestion. सल्ला द्यायला काय कोणी टॉम टिक हॅरी अन्या बन्या सुन्या सारखाच उपलब्ध असतो. ऐसा मत करो वैसा करो. Many will tell you many बरीच things. बरीच माणसं And तुम्हाला you will बरंच not even know with what motives they will tell you. बरीच माणसं तुम्हाला बरंच सांगतील आणि तुम्हाला कळणार पण नाही की या अन्या बन्या सुन्यानी मला कुठल्या हेतूने हे सगळं सांगितलं It असेल. depends on you now from whom you take your suggestions. आता त्याने सांगितलं कुठल्या हेतूने सांगितलं ते जाऊ दे, तुझ्यावर अवलंबून आहे की तू कुणाचा सल्ला घेणार आहेस आणि सोडणार आहेस. Amen. Amen. God will judge them, but then God will judge you also. देव त्यांचा न्याय करेल, ते सोडून टाक. अरे राजा पण देव तुझाही न्याय करेल ना. And you may miss also what God has for you. आणि मग कदाचित ह्याचंही ऐकलं त्याचं ऐकलं फार कन्फ्युज आणि ट्रॅफिक जॅम झालाय डोक्यामध्ये तर तुझा पण न्याय होईल ना. Amen. Amen. Like one fellow wanted to work for God. तसं एका माणसाला प्रभूची सेवा करायची होती. So I encouraged him, okay, work for God. मी त्याला प्रोत्साहन दिलं, चांगला शोभरोनी हा कर See, कर. and that time one leader told him, don't do it. एक लीडर आला आणि तो लीडर त्याला म्हटला, "हे सेवा Don't do बिवा, it. काय ते फुल टाइम बिल टाइम You will not know what will happen. तुला माहित नाही डेंजर आहे खूप, Don't do it. नको करू." And that poor fellow didn't do it. बिचारा मी दिलेलं सगळं प्रोत्साहन ते गेलंच, अवसान गळालं Who knows? Maybe God had called him. आणि त्यांनी सेवा नंतर केलीच नाही. आता कुणाला माहितीये देवाने त्याला खरोखर त्या सेवेसाठी पाचारित केलेलं असेल तर Then हु नोज. only eternity will show to us our blunders. सनातनामध्ये गेल्यावरच आपल्याला दिसेल की माझ्याकडनं पण किती सारं See, how चुकलंय. many people have missed it? How many people have been ruined because of our false suggestions? Only Apल्या- eternity can tell us. आपल्या चुकीच्या सल्ल्यांमुळे किती लोकांचं किती नुकसान झालं आणि किती लोकांनी काय काय गमावलं ते स्वर्गात गेल्यानंतरच गंमत होणार. Amen. See, you may have spoken alone with that person, but God hears. तुम्ही कदाचित त्या व्यक्तीला जरा ना असं एकट्यात सांगितलं असेल, अरे बाबा पण तिसरा देव त्या देवाने ऐकलेलं So आहे. there are people who are guiding us. The advertisement guides us. तर जाहिराती आपल्याला मार्गदर्शन करतात, काही माणसं आपल्याला मार्गदर्शन करतात. You know, the advertisement, they always tempt us. They don't guide us. जाहिराती नेहमी आपल्याला मोहात टाकतात, मार्गदर्शन नाही, मोहच पडतो की नाही असंच करायचं असतं. Amen. Advertisement always gives a very great thing जाहिरात before you. नेहमी अगदी ग्रेट पिक्चर दाखवते, मग असं मोहच होतो की नाही आता हा शॅम्पू वापरायचा म्हणजे Amen. केस वाढतात. Yes. And then they put the shampoo and all. Instead of growing, it becomes reduces. अभी यही शॅम्पू लगाने का ऐसा बाल बढ़ेगा. Have you seen one shampoo bottle? मग शॅम्पू बॉटल एखादी एक Black color. काळ्या रंगाची. People say, अरे हे नाही घेतलं होतं मी last time. लोक म्हणतात हा, याच्यामध्ये कोकोनट आहे. हा, घेऊन टाकावं. हा, And then they use it. हो. Halfway through, अर्ध्यात they go to the mall. मॉलला जातात, Red color will be there. एक लाल रंगाची बाटली दिसली. अरे अरे याच्यात काय? त्याच्यात कोकोनट, याच्यात ह्याच्यात लवंग आहे. ओ लवंग आहे So आणि actually, रिठे याच्यात रिठे आहेत. अच्छा, see, they will go on adding something new only to you. म्हणजे नवीन काहीतरी भर Like घालत राहतात आणि toothpaste. आपण जसं टूथपेस्ट Salt. मीठ अगोदर फक्त होतं मीठ. And then they discuss then. मग आता चर्चा आता काय टाकायचं हो त्याच्यामध्ये? ना. लवंग टाकून दे यावेळी. लवंग डाल दे. So see, अच्छा. anything they keep on putting in. म्हणजे ते भर घालत राहतात आणि आपल्यासारखे भाळत राहतात. Amen. आता मी हेच घेतो. So there are people telling us what to do and what not to do. तसाच हा प्रकार आहे सगळा सावळा गोंधळ
की लोक आपल्याला सांगतच राहतात असं कर तसं कर तसं कर तसं कर. What is the right thing to do? काय योग्य का मी तुला सांगतो हे बरोबर आहे तू असं कर. When to do, how to do, how much मी to तुला do. सांगतो कधी करायचं कसं करायचं कुठे करायचं मी तुला सांगतो ये मी तुला सांगतो ये मी तुला सांगतो. Concerning investment, concerning buying a house, concerning switching on jobs. मग घर विकत घेताना पैशाची गुंतवणूक करताना नोकऱ्या बदलताना मी तुला सांगतो मी तुला सांगतो. Amen. आमेन. Concerning your promotion, बढती विषयी प्रमोशन विषयी ये. concerning the girl or the boy you ought to marry. आता कुठल्या मुलाची लग्न करू कुठल्या मुलीची लग्न करू ये ना मी तुला सांगतो. And that fellow will give his experiences to you. आणि हा जो कोणी मी तुला सांगतो तो त्याचे सगळे अनुभव तुला सांगणार. Amen. Amen. Maybe he had a fight with his wife and he might even suggest to you, don't get married. हो ना, कदाचित त्याच्या बायकोशी त्याचं रोज भांडण होत असेल तर तो मी तुला सांगतो म्हणणारा असं म्हणेल लग्न करायचंच नाही. मग तू काय करणार? बरोबर नाही, लग्न नाही करायचं. लग्न See, करायचं. that is his opinion because he had problem in his house. राजा ते त्याचं And मत maybe he आहे. is the culprit. ते त्याचं मत आहे त्याचा अरे संसार नीट चालत नाहीये. So the conscience which speaks should be speaking pure out of a pure conscience. It should not be a corrupted conscience. तर विवेक भाव जो बोलतो पहिलं तर तो भ्रष्ट विवेक भाव नकोय. चांगल्या विवेक भावातनं आपल्याला बोललेलं कळलं So पाहिजे. what will you do now? मग आता तुम्ही म्हणाल करायचं काय People पास्टर? are coming with many suggestions. लोक मला खूप सल्ला द्यायला येतात. Paul is giving here a clue. पॉल इथे आपल्याला क्लू देत आहे. He says some have rejected concerning faith that brought about the shipwreck in their lives. पॉल म्हणतो कित्येकांनी तर हा आपल्यातनं विश्वास कित्येकांनी तर हा आपल्यातून घालवून टाकून विश्वासाची तारूफूट केलेली आहे. Some people have lost money, some people have lost in their business. मग त्यामध्ये काही लोकांचा पैसा गेलेला आहे पैशाचं नुकसान झालं काही लोकांचं व्यवसायाचं नुकसान झालं. Amen. आमेन. So here इथे rejected means नाकारलेला घालवून टाकून means pushing something out. जो मराठी शब्द लिहिलाय पंडिता रमाबाई घालवून टाकून म्हणजे काय अगदी बरोबर पुशिंग समथिंग आउट म्हणजे तंतोतंत मराठी घालवून टाकून. Amen. आमेन. Here then comes the importance of faith tapping the conscience that is given by God to us. मग इथे विश्वासाचं महत्व येतं की जो विवेक भाव देवाने आपल्याला दिलेला आहे त्या विवेक भावात हात घालून आपण प्राप्त करून घ्यायचं. Don't only say I have faith. फक्त असं म्हणू नका माझ्याकडे I विश्वास have faith that I will do this. माझा फेथ आहे माझ्याकडे विश्वास आहे मी हे करणार. Let faith take the help of the conscience. तुझ्या विश्वासाला तुझ्या विवेक भावाची मदत घ्यायला लाव की इथं काय बोललेलं आहे. Amen. आमेन. That's why we need to know the importance of conscience. आणि म्हणून विवेक भावाचं महत्व आपल्याला कळायला हवं. So conscience does not only mean a guiding system that guides you from wrong to right. तर विवेक भाव म्हणजे केवळ अशी सिस्टम नाही की जी तुम्हाला बरोबर पासनं चुकीच्याकडे किंवा चुकीच्या पासनं बरोबरकडे मार्गदर्शन करते. It is not just limited to it, आणि फक्त तेवढ्या पुरताच हा विवेक भाव मर्यादित नाही but it is also resisting you from deviating from the truth that you know of God. पण हा विवेक भाव तुम्हाला नियंत्रण ठेवायला लावतो की परमेश्वराचं जे सत्य तुला प्रगट झालेलं आहे त्या परमेश्वराच्या सत्यातनं आता परत बहकायचं नाही. Amen. हे नियंत्रण तुझा विवेक भाव तुला ठेवायला लावतो. Praise the Lord. If Hallelujah. conscience is only limited to right and wrong, even the worldly people can suggest to you. अहो विवेक भाव जर केवळ चांगलं काय बरोबर काय वाईट काय एवढ्या पुरताच असेल तर मग जगिक माणसांकडे पण तेवढा विवेक भाव आहे आणि ते पण बिलीवर माणसांना मग सांगू शकतील काय करायचं आणि काय नाही. Amen. Amen. We need to take the help of the Holy Spirit, whether the word is agreeing to it, whether the Holy Spirit is agreeing to it. आपण असं नाही करायचं. आपण बिलीवर आहोत आपण येशूकडे आलोय पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहायला आलेला आहे. आपण हे बघायचं की देवाचं वचन त्याशी सहमत आहे का पवित्र आत्मा माझ्याशी सहमत होतोय का आणि मग करायचं. Amen. Amen. Because conscience is not a feeling. कारण विवेक भाव म्हणजे वाटणे फिलिंग किंवा भावना Amen. नाही. Praise the Lord. आमेन. Like the worldly people say, I feel, I think so, I should do it. जसं My heart जगातली says. जगातली माणसं म्हणतात नाही मला असं वाटतंय की मी केलं पाहिजे माझं हृदय मला असं म्हणतंय मला वाटतंय मी करावं. So Paul is saying, पॉल म्हणतो Timothy, Timothy, see that you're conscious at all times. नेहमी तुझा विवेक भाव धर. Amen. In Nehemi. other words, always see that no matter what the flesh tells you, की तिमती तुझ्या अंगाने तुझ्या देहाने
तुला जरी काही सांगितलं no matter what the world tells you, आणि जगाने जरी तुला काही सांगितलं no matter what the devil tells you, आणि सैतानाने जरी तुला काही सांगितलं no matter what the custom or the fashion of that place tells you, आणि त्या देशाची त्या जागेची परंपरा संस्कृती आणि संस्कार जरी तुला काही सांगत असले you see that you hold on to the good conscience that is in you. तरी देखील शेवटी जो चांगला विवेक भाव तुझ्यामध्ये आहे त्या चांगल्या विवेक भावाला तू धरून राहा. So that is the monitoring system तर in you. ते मॉनिटरिंग सिस्टम ज्याला म्हणतात ना मार्गदर्शन पर सिस्टम ती आहे. Amen. Amen. Always see what you sense in your spirit. नेहमी तपासायचं की माझ्या आत्म्यात मला काय जाणवतं. Amen. आमेन. Anybody tells you anything, don't say, I have faith. कोणी तुम्हाला काही म्हटलं तर सरळ सोट अगदी आंधळ्यासारखं माझा विश्वास आहे असं म्हणू नका. No. नाही, Get into your spirit. थोडं आत्म्यात उतर, Get into your conscience. थोडं आत्मा में उतर, तुझ्या विवेक भावात जा There is the inward witness. आणि तिथं आतील साक्ष आहे. And that witness will tell you ती आतील साक्ष तुला सांगेल whether you have faith for it or not. की तुझ्याकडे त्या गोष्टीसाठी विश्वास आहे की नाही. Amen. Amen. Only the conscience can tell you whether you have faith. फक्त विवेक भावच तुला सांगेल तुझ्याकडे विश्वास आहे की तुझ्याकडे विश्वास नाहीये. Because how will one know whether he has faith for something कारण एखाद्या माणसाला कसं समजायचं की एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी माझ्याकडे विश्वास आहे की नाही हे कसं समजायचं how त्याला. will one know? मला कसं समजणार. समजा एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी मी म्हणते माझ्याकडे विश्वास आहे विश्वास आहे विश्वास आहे पण खरंच तो विश्वास माझ्याकडे आहे की नाहीये मला कसं How कळायचं. will I know it is God kind of faith? It is faith based on God. It is faith based on the Holy Spirit. It is faith based on the promises of God. मला कसं कळायचं माझ्यातला विश्वास देवाच्या शब्दावर पवित्र आत्म्यावर आणि परमेश्वराकडनं आलेला माझा विश्वास आहे मला कसं Like कळणार. if I say I have faith, उदाहरणार्थ समजा मी म्हटलो माझ्याकडे विश्वास आहे. faith should be based on the word of God. विश्वास आहे ठीक आहे व्हेरी नाईस. तो विश्वास देवाच्या शब्दावर आधारित हवा. Then it is called biblical faith. मग त्याला म्हणतात बायबलला धरून ठेवलेला विश्वास. You cannot just have faith. फक्त विश्वास नाही ठेवू शकत. Faith has to know the word of God. फक्त विश्वास ठेवू शकत नाही. फक्त विश्वास काही कामाचाही नाही. विश्वास या वचनांवर ठेवला पाहिजे. This word should be inside of you. त्याच्यासाठी पहिली गोष्ट परत पहिली हे जे सगळं आहे ते आता बाहेरचं इथं आत गेलं पाहिजे. Amen. Amen. Then your faith can work. मग तुमचा विश्वास काम करेल. Otherwise, somebody will say, नाही तर कोणी म्हणेल तुला faith आहे का पाणीवर चालायला? तुझ्याकडे विश्वास आहे का तू पाण्यावर चालणार. Jesus चालला, येशू चालला होता. पीटर चालला, पेत्रही चाललेला. मला विश्वास आहे. हो आहे. You may walk on the water, you will drown. हो आहे. अरे काही विचार नाही आत गेला नाही You तपास need to नाही, काय get the नाही. affirmation असं from नाही. your conscience. तुझ्या विवेक भावातनं तुला ती 100% नाही 200% खात्री आली पाहिजे मग पाण्यावर चालायचं. Amen. Amen. Your faith तुझा विश्वास can turn out into some mental conviction that you have. तुझा विश्वास कुठली तरी जी मानसिक जाणीव तुला आहे त्यात उतरू शकतो. Amen. Amen. Like some people say, जसं काही माणसं म्हणतात हे असंच आहे. हे असंच आहे Everything they will give it to you. आणि ती माणसं तुम्हाला ते सांगताना सगळं अगदी व्यवस्थित फोडून सांगतात. Mathematically they will tell you. अगदी गणिताला धरून हिशोबाला धरून की असं आहे हे असं आहे हे असं And आहे. you are mentally convicted. आणि मानसिकरित्या तुला एकदम पक्क ते जाणवतं की हो बरोबर आहे. But पण that is not the end. ती समाप्ती नाही ना. Mentally I am convinced. मानसिकरित्या मला कळलं की हो हे असंच आहे. But पण what my conscience says, ठीक आहे ते मानसिकरित्या मला कळलं समजलं पण आता मी आत उतरत आहे. माझा विवेक भाव मला काय म्हणतो. Amen. Amen. Like take one example. समजा एक उदाहरण. You are buying a land somewhere तुम्ही कुठेतरी जमीन विकत घेताय. and people will tell you लोक तुम्हाला सांगतील mentally, मानसिकरित्या आता नवीन रोड तिथं होतंय, एक ब्रिज तिथं होणार, मानसिक तयारी. नेक्स्ट इयर असं होणार, नेक्स्ट इयर कॉर्पोरेशन झाड लावणार, Hallelujah. नेक्स्ट इयर पीएमसी त्याचं हो. फ्लायओव्हर करणार. हो. See, all that mentally they will give you everything. ही सगळी मानसिक तयारी ते लोक तुमची करतात. तर म्हणून तुम्ही इन्व्हेस्ट करा, तर तुम्ही इथे पैसे गुंतवा सर. 5 लाख टाका, 5 लाख put 5 lakhs. 5 लाख टाका सर. नेक्स्ट इयर यू विल गेट 25 lakhs. पुढच्या वर्षी 20 लाख कुठे नाही. फक्त मला 2 लाख कमिशन देऊन टाकायचं. हो. I know it will be done. मला माहितीये होणारच. See, now as a believer, बिलीवर या नात्याने all the mathematics are right. सगळं गणित सगळा हिशोब सगळी मानसिक तयारी बरोबर आहे. Mentally you are convinced. मानसिकरित्या तुला 100% पटलेलं आहे की या जागेत पैसा आहे. 2 + 2 is 4, you know it. 2 + 2 = 4 तुला कळलं. But पण what a believer should do, एखाद्या बिलीवर माणसाने ते सगळं ऐकल्यानंतर काय करायचं. enter the conscience. विवेक भावात उतरायचं What my conscience says. की माझा विवेक भाव काय म्हणतो. Lord, प्रभू what do you say? तू काय म्हणतो. How do you lead me? तो बाबा बरच काय म्हटला तू काय म्हणतो. God says,
ते म्हणतो don't put in it. पैसा नको टाकू. But my mind says, नाही, माझं मन म्हणतं conscience what it says. विवेक भाव काय म्हणतो बघ. Because conscience is in touch with the spiritual realm. कारण विवेक भावाचा संबंध आध्यात्मिक स्तराशी आहे. विवेक भाव काय म्हणतो बघ, डोकं ठेव बाजूला. Because God knows what will happen tomorrow. कारण देवाला माहिती आहे उद्या उठून काय होणार आहे. God says, ते म्हणतो एक कॉर्पोरेशन बोलतात एक पण झाड नाही लावणार हो आता. ना, महानगरपालिका आहे At ती, least 10 years it will take. 10 वर्ष तरी लागतील हे सगळं डेव्हलप व्हायला. It will not happen. तर इतक्यात काही तुला 5 And then you see, मग तुम्ही पाहता it didn't happen. की हो असं झालं. म्हणजे 5 तिथे years, 10 years, मग तुम्ही बघता नंतर 5 वर्ष गेली, 10 वर्ष गेली, like they say. पण ती जागा काही विकसित डेव्हलप झालीच नाही. आणि मग ते म्हणतात चाकणला एअरपोर्ट येणार. अरे. जागा घ्या 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 हो का, चाकणला एअरपोर्ट येणार म्हटलं की सगळे वेड्यासारखे तिकडे जागा घ्यायला. घ्या, मला द्या, मला द्या. राजा अभी तक एअरपोर्ट आ रहा. Why? Then मग government says, गव्हर्नमेंट म्हणते आता रंजनगावला एअरपोर्ट येणार. धन्यवाद येशू. विका 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 हो विका ना, घ्या 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 हो. घ्या. आता आपली गव्हर्नमेंट आहे, कधीही काही होऊ शकतं. That is mental conviction. ही मानसिक सगळी तयारी झाली आहे, What your conscience says. मानसिक जाणीव झाली आहे. आता ते सोड, इथे विवेक भाव काय म्हणतो Are you understanding people? कळतं का? What your conscience is saying. तुझा विवेक भाव तुला काय म्हणतो, भले तिथे एअरपोर्ट येणार आहे पण मी टाकू का पैसा. See? विवेक भाव काय म्हणतो, Maybe विचार. it is for others, for not for you. कदाचित दुसऱ्यांसाठी असेल, तुझ्यासाठी नसेल. Or for a job also. नोकऱ्या सुद्धा. What your conscience is saying. तुझा विवेक भाव तुला काय म्हणतो बघ. People say this job is good. लोक म्हणतात अरे ही नोकरी खूप चांगली आहे. कसं कळलं? कसं कळलं. काय इझी आहे. तिथं 25,000 देतो ते पगार, इथं हा. 50,000 हो देणार. ना, लोकांचं गणित That फार is सोपं असतं. mental calculation. ते मानसिक गणित शास्त्र आहे लोकांचं फार सोपं गणित असतं. But then what happens? काय होतं. संडेचं हो चुकलं, ना. मंडे चुकलं, सॅटरडे चुकलं. 25चे 50 मिळाले, पंचज बुडलं. मग झाले 50चे 5. मग नाही अभी संडे जाना पडेगा. नाही सॅटरडे से ही शुरुआत करते. So your faith can turn into a mental conviction. तर तुमचा जो विश्वास आहे ना तो मानसिक जाणीवेत जाईल. So some people, तर काही लोक they are mentally convinced and they think it is faith. मानसिकरित्या त्यांना पटलेलं असतं की नाही असंच आहे ना असंच करायचं, आणि त्यांना असं वाटतं की हाच माझा विश्वास आहे. And they move ahead with their decision and make blunders, and Paul says they shipwreck their faith. आणि त्यांचा निर्णय मग ते पुढे घेतात, पुढे नेतात, आणि जसं ठरवलंय तसंच करतात. आणि पॉल म्हणतो की त्यांची तारूफूट होते. Your faith can shipwreck you if your faith is not combined with another force called conscience. तुझा विश्वास जर विवेक भावाशी जडलेला नसेल तर तुझा एकटा विश्वास तुझ्या जीवनी जहाजाला बुडवून टाकू शकतो. There are other times इतर वेळेला you can be driven by carnal confidence. दैहिक विश्वासाने तुम्ही चालू शकता. होणार, मला माहिती आहे. दैहिक विश्वास नाही मला माहिती आहे होणारच. अरे कॉन्फिडन्स आहे. विश्वास आहे. Say confidence on what? विश्वास म्हणजे कशावर येते तरी सांगा. And they make shipwreck of their life. आणि मग आयुष्याचं जहाज बुडवून टाकतात. Amen. Amen. They are so sure it's going to work out. इतकी त्यांना खात्री असते ना, नाही होणारच. कसं काय कॉन्फिडन्स? नाही तुम्हाला एवढा विश्वास कुठून आला. त्यांनी मला सांगितलं. अहो, यांनी सांगितलं. कोण आहे तो? कोण आहे हे. देवाचं राईट हँड आहे का देव देवाचा हा का आहे? देव. कोण तुमचे हे कोण. देवाचा राईट हँड का स्वतः देवच. No, but he did it and he got blessed. नाही ह्यांनी केलं आणि ह्यांना मिळालो. हो He did it, he got blessed. Maybe just shot in the dark, it worked. It अरे. may not work for you. यांनी केलं याला मिळालं, त्यांनी अंधारात बाण सोडला त्याला मिळून गेलं. कदाचित तुला तसं होणार नाही. But some are too confident about their IQ पण काहींना आपल्या बुद्धीवर फार विश्वास असतो and they venture out. आणि मग ते त्या बुद्धीनं निघतात बाहेर. आणि मग शिक्षण कधी कामाला येणार? हो नाही मग एवढ्या डिग्र्या उगीच घेतल्या क्या. असं. डिग्री मला हेल्प करणार. एवढ्या अरे पदव्या डिग्री उगी- डिग्री अरे डिग्री पदव्या नका विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट. पदव्या many times बऱ्याच वेळेला yes, degree is good, you need to have it, पदवी चांगली आहे. मी शिक्षणाच्या विरुद्ध असलेला माणूस नाही. पदवी सगळ्यांनी घ्यायची. but decision, पण जरा निर्णय. when it is decision, निर्णय. your mental conviction is just not enough. आयुष्यामध्ये निर्णय काही महत्वाचा घ्यायची वेळ आली तर केवळ मानसिकरित्या पटलेला आहे असं म्हणून घाईघाईने निर्णय घेऊ नको. Amen. विवेक भावात उतर, पडताळून पहा आणि मग निर्णय घे. See, there are various ways a man takes a decision. वेगवेगळे मार्ग असतात ज्या मार्गाने माणूस निर्णय घेतो. What if it doesn't work for you then? समजा
तुझ्यासाठी ते कार्य झालं नाही तर Maybe it worked for him, but it may not work for you. त्यांनी तसं केलं त्याच्यासाठी झालं, तू तसंच करायला गेला पण तुझं नाही झालं तर मग काय? Faith does not operate alone. विश्वास एकटा काम करत नाही. Faith is not just mental conviction. विश्वास म्हणजे केवळ मानसिकरित्या पटलं आणि केलं Faith नाही. does not mean somebody giving you a mathematical figure and telling you to rationalize it. विश्वास म्हणजे कोणीतरी गणितातला अंक तुला दिला, गणितातली संख्या तुला दिली, तू तर्क वितर्क लावला आणि करून टाकलं असं नाही. Faith is what विश्वास. conscience is saying. विश्वास म्हणजे तुझा विवेक भाव तुला काय म्हणतो? God will lead you into all the truth. देव तुला सर्व सत्यात चालवेल म्हटलंय. Amen. आमेन. Praise the Lord. हालेलुया. What I want to say is, मला जे म्हणायचंय ते हे there is IQ आहे, बुद्धी आपल्याला कामी येते नाही असं नाही. that works. IQ काम करतो नाही असं नाही. But do you know, पण तुला माहित आहे का, emotion can be stronger than an IQ. भावना IQ पेक्षा पण प्रबळ होतात कधी कधी. भावना IQ पेक्षा पण, तुझ्या बुद्धीपेक्षाही कधी कधी जास्त प्रबळ होतात भावना. Sometimes कधी कधी your emotion can overrule your IQ also. तुझ्या भावना तुझ्या IQ वर, तुझ्या बुद्धीवर पण राज्य करतील आणि म्हणतील नाही मला असं वाटतंय तू असंच कर. Haven't some people told you, काही लोकांनी तुम्हाला सांगितलं असेल ना, अरे तुझं बुद्धी कुठं गेला? हा एवढं शिकला तू असं हो. का केलं? See, तुझं it's डोकं because दुखत- the emotion took over. भावनांनी ताबा घेतलाय, भावना वर्चस्व करताय म्हणून ते असं बोलतायत की तुझं डोकं कुठं गेलं होतं, तुझ्या डोक्याने काम नाही केलं, तुझी बुद्धी कुठे आहे? See, why do they say that? का बरं लोक असं बोलतात? Because कारण IQ alone is not enough. IQ बुद्धी एकटी पुरेशी नाही. Sometimes emotion can be so strong that a कधी-कधी- person can act like a fool. कधी कधी भावना इतक्या प्रबळ होऊन उचंबळून येतात की एखादा शहाणा पण मूर्खासारखं वागायला लागतो. Praise the Lord. हालेलुया. That's why म्हणून- even the emotion has to go through the cross. भावना पण पाहिजे, भावना पण त्या भावना क्रूसात घालायच्या. Amen. आमेन. Otherwise, नाहीतर if it takes charge, जर भावनांनी ताबा even घेतला, a scientist will act like a fool. भावनांनी जर ताबा घेतला तर एखादा शास्त्रज्ञ पण मूर्खासारखा वागायला लागेल, कारण भावना राज्य करतायत. Praise the Lord. Amen. So there is this conscience in you that works, तर तुझ्यात एक विवेक भाव आहे जो कार्य करतो and we need to be led by the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याद्वारे आपण चाललं पाहिजे. Amen. Amen. At times we need to question कधी कधी आपण प्रश्न विचारायचा, whether we are saying yes by faith, I can do it. कधी कधी आपण स्वतःला प्रश्न टाकायचा की जय श्री तू विश्वासाने म्हणत आहे की मी करतीये, तुला जमणार आहे का? What is the motive in saying by faith? आणि जय श्री विश्वासाने तू म्हणतीये मी करणार, त्याच्या मागचा तुझा हेतू काय आहे? See, behind that faith can be hidden some lust and covetousness also. त्या विश्वासामागे काहीतरी वासना, काहीतरी लोभीपणा सुद्धा लपलेला असेल. Maybe some ambition is hidden behind that faith. कदाचित त्या विश्वासामागे काहीतरी महत्वाकांक्षा लपलेल्या असतील. Who knows? कुणाला माहितीये? तर प्रश्न विचारायचा की विश्वास म्हणत आहे पण विवेक भाव काय म्हणतो तुझा? Like people say, जसं लोक म्हणतात 10,000 रुपये टाक, याच्यात तुला 10 दिवसात 10 लाख देतो. अरे वा वा, अरे बापरे, टाकून देऊ. See? And why they say टाकून देऊ? काय म्हणतात टाकून देऊ? Because कारण covetousness comes in the forefront. लोभीपणा पुढे होतो. म्हणजे 10,000चे 10 लाख 10 दिवसात म्हणजे खूप झाले हो ब्रदर. मग रात्री जेव्हा झोपतात, हो ना, then when they sleep, they say, झोपल्यावर म्हणतात they see a big house, मोठं घर, 3 bedrooms. ती वा हालेलुया. बायको सोन्यात मधून आमेन. भरलेल्या दुकानासारखं चालून येतं माझ्या समोर. हा, किती छान. वा, आणि नवऱ्याच्या गळ्यात एवढं मोठं चेन गोल्डचं. And then he gets up. मग उठतो. हे स्वप्नात रात्री आलं. हे घ्या 10,000. केला. 10 दिवसात मिळणार ना? 10 दिन में मिलेगा ना? What happened to him? काय झालं त्याला? मला फेथ आहे. हा, माझा विश्वास आहे. But what is pushing the faith? तो विश्वास कोण ढकलत आहे? What is pushing your faith? तुझ्या विश्वासाला ढकलणारं कोण आहे? Is it conscience? तुझा विवेक भाव? No, no, no. नाही. It is lust. रात्रीच्या 8 तासात वासना आणि लोभ It आलाय, is covetousness. लोभीपणा आलाय, It is ambition. महत्वाकांक्षा आलीये. That is pushing your faith. ती तुझ्या विश्वासाला पुढे ढकलतीये की कर 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 कर. कर कर आणि मग मर. And हालेलुया. then when you do it, आणि केलं 10 दिवसानंतर 10 दिवसांनी you go to that person's house. त्या माणसाच्या घरी तुम्ही गेला. Ting tong. हालेलुया. And then you tell your बायको, बॅग आणलं ना? अगं 10 पिशवी आणली, लाखासाठी. अगं पिशवी आणलं ना? आणली हा, किती मोठे बघ. हा, कारण की शबनम बॅग. त्यांनी 10,000चं नोट दिलं तर मोठं पिशवी हो ना, लागणार. 10,000च्या नोटा 10 Ding dong. लाखाच्या म्हणजे काय पोतच भरायला लागेल. And that person, तो व्यक्ती whom do you want? कोण पाहिजे? नाही, मी लास्ट वीक 10,000 दिलं होतं. गेल्या आठवडी 10,000 दिले होते. कोणाला दिलं होतं? कोणाला?
ते सुनील नाही. नाही तर सुनील आण्या बाण्या सुनील आला बिनील बरं. नाही इथं नाही तर कोण. सुन्या आम्ही बिन्या कोण राहतोय. आहे? आम्ही अरे! तिथं सुन्या बिना कोण नाही, आम्ही राहत. आणि देन बायको बसती खाली. मग बायको तिथंच फेंट हालेलुया, मॅसिव्ह हार्ट अटॅक. देवावर श्राप असो, हो, देवाला काही तर असो. हे असं वा धन्यवाद. हे असं कसं असं असं. See? And then wife tells the husband, मग बायको नवऱ्याला म्हणते, you had faith. तुमच्याकडे विश्वास खूप You होता. said you had faith. तुम्ही म्हटला तुमचा विश्वास आहे. हा, पण कोण हो. बूस्ट दिलं झालं फेथला नाही. माहित नाही. हो ना, अरे त्या कोण विश्वासाला दिलं? कोणी ढकललं माहित नाही. Are you understand? तर मग See, झालं. I am telling you in a humorous way that you may understand what I am trying to reach at. मी विनोदी रीतीनं सांगत आहे की तुमचं लक्ष वेधून घ्यावं आणि तुम्हाला समजावं की मी काय म्हणायचा प्रयत्न करतोय ब्रदर. Paul says, पॉल म्हणतो, your faith can shipwreck you. तुझा विश्वास तुझ्या जीवनाचं जहाज बुडवू शकतो. Up till now you heard that faith can elevate you. आतापर्यंत तुम्ही फक्त असे संदेश ऐकले असतील, विश्वास महान, विश्वास हमेशा वायदा करता है, विश्वास महान है, विश्वास महान है, विश्वास महान है. Vishwas has to flow with conscience. तो विश्वास विवेक भावाबरोबर व्हायला पाहिजे. Praise the अग्रीमेंट Lord. अग्रीमेंट पाहिजे विवेक भावात की हो Yes. हा विश्वास बरोबर आहे, तू कर. Amen. आमेन. Your faith has to listen to the conscience. तुझ्या विश्वासाने तुझ्या विवेक भावाचं ऐकायला शिकलं पाहिजे. Amen. आमेन. आमेन. Because all these things can twist your faith. कारण ह्या सगळ्या गोष्टी अशा असतात ना, तुझ्या विश्वासाला मुरगळून टाकतात. And your IQ can become a servant of your emotion. आणि तुझी बुद्धी, तुझा IQ तुझ्या भावनांचा गुलाम बनून जाईल. Yes. भावनांसमोर बुद्धी पण चालत नाही, मग ती बुद्धी सगळी भावनांची गुलाम होते. You don't know how powerful is emotion. तुम्हाला माहित नाही भावना किती प्रबळ असू शकतात. बुद्धी भ्रष्ट होते त्यावेळेला. Because emotion will say, आणि भावना म्हणतील that house you can buy. ते घर तू घेऊ शकतो. Think upon how joyful your wife will be. बघ तुझी बायको किती आनंदी होईल तू ते घर घेतलं तर. Your wife will be like a fruitful vine in तुझी the heart बायको of your house. तुझ्या घराच्या मध्यस्थानी सफळ असा वेल असेल. Your children shall grow like vine plants आणि around the तुझी table. मुलं जैतुनाच्या झाडासारखी तुझ्या समवेत तुझ्या समोर वाढतील. तुम्हाला घ्यायलाच लागेल. मला घर घ्यायलाच लागेल. Who is saying emotion? कोण बोललं? भावना. Amen. आमेन. आणि तुझा मित्राकडे नाही का? हा त्यांनी घेतलं ना आता. हा तू पण घ्यायला पाहिजे हो ना. आताच. का नंतर? हो, हे नसतं वऱ्हाड लगेच येतं बोलायला. Then you fall prey. मग तू त्या पाशात पडतो. Suddenly you realize अचानक कळायला लागतं every month you have to pay 25,000 rupees to the bank. दर महिना 20,000 बँकेचा हप्ता आहे. You didn't do any calculation. तू काय हिशोब केला होता का? Amen. आमेन. You have a house. घर आहे, घर झालं. You have a table. टेबल पण घरात आलं. But children are not around the table. पण मुलं टेबलाच्या They're sitting on your अवती head. मुलं डोक्यावर बसलीत, टेबलावर नाही. And wife also बायको पण is not a fruitful vine. सफळ वेळ नाही. म्हणजे शेवटी झोपडीवरी होती ना भाड्याची, She gets angry. मग चिडते. दळण नाही, काय नाही, हो खाय ना, नाही, जेवण घरात नाही. काही नाही, गहू नाही, दळण नाही, खायला नाही, अरे! घर घेऊन काय फिरू का? How did I buy the house? मी घर कसं घेतलो काय? People said then, लोक बोलले मग तुझं बुद्धी कुठं होतं रे? बुद्धिभ्रष्ट झाली होती का? कुणी सांगितलं? नाही, मला वाटलं होणार आहे. मला असं वाटलं की होईल असं. कसं? Emotion. भावना. Emotion took over and your IQ became a slave. भावनांनी घेतला ताबा आणि बुद्धी झाली भ्रष्ट. I'm not understanding what I'm saying. हसलात म्हणजे कळलेलं आहे. कळलेलं आहे. So मला whenever कसं- you exercise your faith तर जेव्हा केव्हा तुम्ही विश्वास वापरता on something, कुठल्या गोष्टीवर, you need to regard those things. त्या गोष्टी जरा हिशोबात घ्या. Like you're buying a house. समजा तुम्ही घरच घेताय म्हणा. का घेता? का घेताय? That you should first say. पहिला विचार तो करायचा, मी घर का घेताय? Why I'm buying a house? मी फ्लॅट विकत घेतोय. मी फ्लॅट का विकत घेताय? Then wife says, मग बायको म्हणते कारण की माझा मैत्रीणकडे आहे. हो, कॅन्सल अच्छा. करा हा, तिथं. मग पहिली फुली मार. मैत्रिणीकडे आहे म्हणून मी घ्यायचं का? पहिली फुली तिथंच मार. नाही घ्यायचं. का घेतो? नाही घ्यायचंच. का घेतो? कारण थोडं स्टेटस आपलं हो वाढ. ना. कॅन्सल. थोडं असं नो स्टेटस. इन क्राइस्ट नो स्टेटस. ख्रिस्तामध्ये कसलं आलंय स्टेटस बिटस? मार फुली. नो स्टेटस इन क्राइस्ट. कसलं आलंय स्टेटस ख्रिस्तामध्ये? फुली मार. Why am I buying? का मी घर घेत आहे?
नाही, No, I want to open up cell meetings. सेल मीटिंग उघडायची आहे घरात. पण बरोबर काय खरं का? खरं का? खरं का? Yes, okay. हो, It's a उघडायची. good thing. Tick. चांगली बाब आहे. चल टिक मार्क ले ले. Amen. आमेन. What are the reasons? दुसरं काय कारण घर घ्यायच्या मागचं? आता कुठं राहता तुम्ही? आता सध्याला कुठे आहे? झाडाखाली? नाही नाही, घर आहे. घर मग दुसरं आहे. कशाला? झाडाखाली एवढी वाईट अवस्था नाही, घर आहे. No, because नाही, I want, because I've got 2 sons. Okay. मला 2 मुलगे आहेत, घर पाहिजे. Amen. आमेन. ठीक आहे. आपलं सॅलरी किती आहे? पगार किती आपला? 20,000. 20,000. कितीचा फ्लॅट घेतात? फ्लॅट कितीचा? 4 करोड. हल्लेलुया. देव बाप्पा धन्यवाद. Somewhere you have to मी see. यशस्वी Study. माघार घेत आहे. मी यशस्वी माघार घेत आहे. So you need to study तर अभ्यास कर. mentally also. जरा मानसिकरित्या हिशोब लाव. Like when people buy a house. जसं आज माहित नाही घराचा खूप विषय आहे, कोणाशी तरी Now, देवाचा because we are विचार talking about success, like कारण यशाविषयी बोलत आहोत आपण ना. समजा घर घ्यायचं कोणाला, you don't just buy a house, you want to feel in that house. तुम्हाला फक्त असं घर विकत घ्यायचं नाही, तुम्हाला त्या घराविषयीनं जाणवलं पण पाहिजे. Even the IQ people, they will say, इथं गुड व्हायब्रेशन मिळतं मला, घेऊन टाकू. See, they say like that. चांगले IQ आले बुद्धिमान लोक पण असं म्हणतात की या घरात आल्यावर अशा पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स येत आहेत. म्हणून घेऊन टाकायचं. घर घेऊया. Now, I don't know what positive vibration it is. मला अजूनपर्यंत समजलं नाही हे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन काय असतं. तुम्हाला कळलं तर मला But एकदा for सांगा. us, पण आपल्याला what we should say, आपण काय म्हणायचं? what is my conscience saying? ते व्हायब्रेशन ठेव बाजूला. विवेक भाव काय म्हणतो? What is my conscience saying? माझा विवेक भाव काय म्हणतो? I've settled with my mind. मन माझं बरोबर ताब्यात आहे. I can take it. मी घर घेऊ शकतो. A little level of faith I might require on God. थोडासा विश्वास मला देवावर ठेवावा लागेल. But what my ठेवी. conscience is saying, पण विवेक भाव काय म्हणतो? is it the proper time? योग्य वेळ आहे का? Time also is important. वेळ पण महत्वाची आहे ना. Whether today or tomorrow. आज घेऊ का उद्या? See, Huh? after settling everything, सगळं सेटल झाल्यावर what is the conscience saying? विवेक भाव काय म्हणतो? Peace. शांती. When there is peace, शांती आली go ahead and buy it. की जायचं आणि घ्यायचं. Don't worry about what people say. मग लोक काय म्हणतात ते काही काळजी करायची नाही. God will give you success. शांती आली की जाऊन घ्यायचं. देव तुम्हाला यश देणारच. Amen. आमेन. In this regard, you need to see what is going in your spirit. अशा पद्धतीनं तुम्ही बघायचं आणि तपासायचं की माझ्या आत्म्यात काय चाललंय. Not what is happening outside. बाहेर काय चाललंय ते नका बघू. आत्म्यात काय चाललंय. Every time you take a decision concerning your job, ज्या दरवेळेला तुम्ही तुमच्या नोकरीविषयीनं निर्णय घ्या, even concerning your life partner, जीवन साथीदार मुलगा आणि मुलगी लग्नासाठी शोधताय तेव्हा सुद्धा what you sense in your spirit. आत्म्यात काय वाटतं ते पहा. Amen. आमेन. Not only outside beauty, फक्त बाहेरचं सौंदर्य नाही, what you feel or आतून- what you sense. आत्म्यात काय जाणवतं. Amen. Does the bell ring inside? Ting tong. आत घंटा वाजली का बघ. नुसती चर्च मधली नको. Amen. आमेन. What is your, now don't say, असं म्हणू नका. looking at an unbeliever, conscience काय बोलतं मला? आता How can you say? First the word. लग्नाच्या मुला मुलींनी असं नका म्हणू. अविश्वासू मुला मुलींना बघून की आता माझा विवेक भाव काय म्हणतो. तिथं काय म्हणणार विवेक भाव म्हणायचं असं नाही कारण की Amen. आपण बिलीवर आहोत. What the word says? शब्द काय म्हणतो. Marry a believer. विश्वासू मुला मुलीशी लग्न करायचं. What are you waiting there and seeing whether the bell rings or तिकडे not? अनबिलीवर कडे बघून कशाला घंटा वाजती का वाट बघतोय. Amen. ती घंटा कधी वाजायची नाही. वाजली तरी खोटीच असेल. And what you need to do, तू काय करायचं. use your sense, spiritual sense also. आध्यात्मिक इंद्रिय वापरणं. Amen. आध्यात्मिक संवेदना वापरणं. Whether she is a believer, तपासायचं ती बिलीवर आहे का. comes to church regularly. ती चर्चला नियमित येते का. Amen. आमेन. How strong she is. ती प्रभू मध्ये किती खंबीर आहे. If these things are there, जर या 2-3 गोष्टी बरोबर असल्या then take the help of the conscience. मग विवेक भावाची मदत घ्यायची. Amen. आमेन. And then go ahead. मग करायचं. God will lead you. देव तुम्हाला चालवेल. Amen. Amen. So whether it's life partner or your business or whatever, तर जीवन साथीदार शोधणं असो व्यवसाय असो काही असो after taking stock of everything, सगळं काही हिशोबात घेऊन you need to take a stock of everything. सगळ्याची तपासणी करायची. Amen. हा. Otherwise, सगळ्याची नावनिशी करायची तपासणी करायची. नाहीतर supposing a girl is married समजा एखाद्या मुलीचं लग्न झालं आणि तू स्टडीज नाही केलं आणि तू काही तो अभ्यास केलाच नाही and you're standing before her, आणि त्या मुली समोर तू येऊन उभा राहिला. bell काय वाजत का नाही का? घंटा का वाजत How can you first study whether she's married or not Come on. married?
घंटा कशी वाजायची अगोदर हे तरी तपास तिचं लग्न झालंय का झालेलं नाही. Amen. Suddenly two sons will come running, mama, हो ना. mama. Then you say, "Arre baap re, good baap." अचानक तिची दोन मुलं मम्मा मम्मा करत येतील तर तू तर फेंटच व्हायचा बाकी राहशील. So first take the stock of everything. तर पहिला सगळी नावनिशी सगळी नोंदणी सगळा हिशोब हे कोण कुणाचे कुठले Amen. कधी आमेन. Take the IQ. You have learned much. Your parents have spent much money on your education. तुझ्या आई वडिलांनी तुझ्या आई वडिलांनी तुझ्या शिक्षणावर खूप पैसा खर्च केलेला आहे ती बुद्धी पण थोडी वापर. After taking the stock of everything, आणि सगळी तपासणी केली बुद्धी वापरली मग see what you sense inside of you. आत विवेक भाव काय म्हणतो तपास. What your conscience is saying. तुझा विवेक भाव काय म्हणतो ते मग तपास. Amen. आमेन. Or is it just emotional? का केवळ सगळं असं भाऊ खून केलेलं आहे. Amen. आमेन. Because emotion, I told you, can be very strong. कारण भावना फार प्रबळ होऊ शकतात बरं का. So faith can be pushed by emotion or even craving or ambition or wrong motives. तर विश्वासाला आपल्या भावनाही ढकलू शकतात चुकीच्या इच्छा महत्वाकांक्षा वासना लोभ या शक्त्या पण विश्वासाला ढकलू शकतात की तू कर. Amen. Amen. Like people say, लोक जेव्हा म्हणतात I want to become a pastor. मला पास्टर व्हायचं. Why? का ते टाय बी घालताना तर हो ना. चांगलं. Say what motivates you? कशामुळे तुला असं इच्छा निर्माण झाली की तुला पास्टर व्हायचंय. See, you have faith, but what is motivating that faith? तुझ्याकडे विश्वास आहे त्या विश्वासाला कोण चालना देत आहे. Amen. Amen. Is it covetousness? लोभीपणा Is it ambition? महत्वाकांक्षा Your own plans, your own ideas? What is it? स्वतःच्या योजना स्वतःच्या कल्पना काय आहे जे तुझ्या विश्वासाला चालवून म्हणतंय की तू पास्टर हो. Amen. Amen. Like you may say, जसं कदाचित तुम्ही म्हणाल I'm believing for 100 coconut trees that Maybe- should grow in my backyard or in my garden. मी विश्वास ठेवत आहे की माझ्या बागेमध्ये माझी जी बाग आहे घराच्या मागे त्या बागेमध्ये 100 नारळाची झाडं यावीत. Amen. I'm Amen. very confident. I'm very optimistic. माझा पूर्ण विश्वास आहे मी फार सकारात्मक आहे. All kinds of vibrations are there in me. सगळ्या पद्धतीच्या व्हायब्रेशन आलेले आहेत. I'm very positive and all that. सगळं मला माहिती आहे. But पण first of all, पहिलं तर instead of going through all that vibration, see अरे. whether 100 coconut trees can fit in your garden. या सगळ्या व्हायब्रेशन तू बघितल्या त्याच्या आधी जरा घरामाग जाऊन बघ 100 झाडं उगवायला जागा आहे See, का. you need to be practical also. जरा व्यावहारिक पण बन ना. You 100 cannot झाडं- just say, Lord, I have faith. Lord, I know you're going to give me 100 coconut trees. प्रभू And then you माझा stand विश्वास in the garden. हा ना प्रभू माझा विश्वास आहे मला 100 नारळाची झाडं दे मी लावणारच 100 नारळाची झाडं माझ्या बागेमध्ये. And then you stand in your garden. तू गेला उभा राहिला बागेत. काय positivity, हात बीत हलतं का, पाय हलतं का, what is shivering, anything is happening. See, God will say, you fool, ते म्हणलेला रे मूर्खा 10 coconut trees also will not fit in your backyard. You're हा ना. thinking about 100 where you'll put on your head. तुझ्या मागच्या बागेमध्ये 10 नारळाची झाडं पण बसू शकत नाही. तू का अक्कल घाण ठेवून आलाय का See, कुठं. because for 100 coconut trees, you should need at least 5 acres. का 100 नारळाची झाडं लावायला तुला कमीत कमी 5 एकर जमीन पाहिजे. Amen. And more foolish it will be if you are staying in the first floor and think of 100 coconut trees. आणि अजून मूर्ख तू केव्हा बनशील की तू एखाद्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरती फर्स्ट फ्लोर पे तेरा फ्लॅट आहे आणि तरी पण तू म्हणतो ना 100 नारळाची झाडं मी So बागेत. all that vibration and positivity and everything will not work. म्हणजे कमान भरला वेड्यांचा बाजार त्या सगळ्या व्हायब्रेशन काही कामाचा नाही. Amen. आमेन. Just because faith is optimistic, it does not stand alone and does not stand to foolishness. विश्वास कार्य करायला पुढे जात आहे याचा अर्थ तो एकटा उभा राहणार नाहीये आणि विश्वासाने मूर्खासारखं वागून चालणार नाहीये. Amen. Amen. Yes, faith is optimistic, I believe. विश्वास कार्य करणार असतो मला माहित आहे. Faith is positive, I believe. विश्वास सकारात्मक असतो मला माहित आहे. But not all positivity is faith. पण सगळा सकारात्मकपणा विश्वास असतो असं नाही ना. Not all optimism is faith. सगळाच सकारात्मकपणा आणि कार्यरतपणा विश्वास असतो असं नाही. Not all vibration is faith. सगळ्या आलेल्या व्हायब्रेशन विश्वास असतात असं नाही. Faith can have vibrations, but vibration, just because you have vibration does not mean it is faith. विश्वासातनं व्हायब्रेशन येऊ शकतात पण तुला व्हायब्रेशन मिळतात म्हणजे विश्वास आहे असं काही सांगत नाही. So all positivity is not faith. तर Faith सगळा- may include positivity. सगळा सकारात्मकपणा म्हणजे विश्वास नाही. विश्वासात सकारात्मकपणा असू शकतो. आमेन. Yes or no? हो की नाही. हो की नाही. The Lord's power is here already. देवाचं सामर्थ्य इथे आलेलं आहे. Receive the healing now. आपलं आरोग्य आता स्वीकारा. Every sickness, प्रत्येक आजार every disease, प्रत्येक रोग I command मी you, आज्ञा करतो in the name of येशूच्या नावामध्ये leave. सोड. Leave the bodies in. Leave. Get out you devil. सोड या शरीरांना. Leave.
सोड Leave. सोड Leave. सोड Pain, leave in Jesus' वेदना name. येशूच्या नावात जाऊ दे. It is happening now. होत आहे आता, It is happening होत now. आहे आता. Leave your pain. सोड सगळ्या वेदना, Leave your sickness. सोड सगळे आजार, Leave your disease. सोड सगळे रोग. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये, Be healed in Jesus. येशूच्या नावात बरे व्हा. His power is upon you. त्याचं सामर्थ्य तुमच्यावर आलंय, His power is upon you. त्याचं सामर्थ्य तुमच्यावर आलंय. He is working in तो you. तुमच्यामध्ये कार्य करत आहे. Allow him. Allow him. त्याला परवानगी द्या. Your faith has to work. तुझा this morning. विश्वास आज या सकाळी कार्यरत झालाच पाहिजे. It has to work. तुझ्या विश्वासाने आज सकाळी कार्य केलंच पाहिजे. If your faith does not work, the anointing surely will work. तुझा विश्वास कार्य करत नसेल तरी अभिषेक जरूर कार्य The करेल. anointing that is there upon me, अभिषेक जो माझ्यावर आलाय, the Spirit of the Lord is upon me. देवाचा आत्मा माझ्यावर आहे. He has anointed me त्याने मला अभिषिक्त केलाय, not only to preach the good news, फक्त सुवार्ता गाजवायला नाही, to set the captives free, बंधनात पडलेल्यांना मोकळं करायला, give sight to the blind. अंधांना दृष्टी द्यायला. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Yes. I receive it, Father. I thank you. I thank you. I thank you. I thank you, Jesus. In return, I'll use it for your glory. He is touching you. तो तुम्हाला स्पर्श करत आहे. His warmth is coming inside of you. त्याची ऊब तुमच्या अंगात येत आहे. खरमसा. Check it up, check it up. तपासा, तपासा, तपासा. I love you. Master. Flow, sweet spirit, flow. गोड पवित्र आत्मा, तू वाहत राहा. Just flow among my people. वाहत राहा तुमच्या लोकांना. In my dream, God spoke to me माझ्या स्वप्नात प्रभू माझ्याशी बोलला and He told me, आणि मला म्हणाला, didn't I give you the mandate of Luke 4:18? मी तुला लूक 4:18 दिलं ना. I want you to pray for my माझी इच्छा आहे माझ्या लोकांसाठी तू प्रार्थना कर. my church people. He said. माझ्या चर्चच्या लोकांसाठी प्रार्थना कर असं म्हणाला. That's what I shared last Monday. गेल्या Mentioned. गेल्या सोमवारी मी तुम्हाला लगेचच मग सांगितलं, I received this blessing for my people in Jesus' name. हा आशीर्वाद माझ्या लोकांसाठी मी येशूच्या नावात स्वीकारतो. Amen and amen. आमेन, आमेन. Praise the Lord. हालेलुया. Give a big clap to Jesus. एक जोरात